यानंतर बघूयात इतर काही महत्त्वाच्या बातम्या। पुण्यामधल्या शनिवार वाड्यामध्ये असणाऱ्या कबरीच्या बाहेर पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे। हिंदू संघटनांनी आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी कालच या कबरीच्या विरोधामध्ये या मजारीच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं। शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याच्या नंतर हे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलाय। हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे। शनिवार वाड्यामध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण झालं तिथे खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आणि यावरून त्यांच्यावरती आता टीका केली जाते आहे। आपणच सरकार आहोत अशा थाटामध्ये कोणीही वागू नये असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लगावला। तर मेधा कुलकर्णी यांच्यावरती धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केली आहे। यासोबतच शनिवार वाडा काही तीर्थस्थान नाही अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली आहे। शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे। त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत। त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये। माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे यांचं प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष आहे। अजितदादा पवार ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून काम बघतायत। खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत। मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत गोविंदाने आनंदाने भाई भाई करत राहतात। भारतीय जनता पक्षाचे नेता मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले। आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली आहे। शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे। या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे। त्यामुळे पेशव्यांना त्याची अडचण नव्हती। परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात। त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या। पुढची बातमी बघूयात। पुण्यामध्ये महायुतीच्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय, कारण भाजप